अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपशी घरोबा केला। दरम्यान चव्हाण यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून लवकरच त्यांच्यावरती मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे। अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात का सोडला या संदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसी यांनी। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळे राजकीय भूकंप होतच असतात, पण यावेळेला राजकीय भूकंप केलाय तो अशोक चव्हाण यांनी। माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले अशोक चव्हाण एका रात्रीत भाजपमध्ये गेले आणि त्यामुळे हा राजकीय भूकंप घडून आला। काँग्रेसमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालं। आजपर्यंत कोणाच्या जाण्याने ज्यांना फरक पडत नव्हता असं वाटत असलेली काँग्रेस एकदम खडबडून जागी झाली। तेच अशोक चव्हाण आज आपल्याबरोबर, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। उभ्या महाराष्ट्राला हाच प्रश्न पडलाय की तुम्ही माजी मुख्यमंत्री आहात, म्हणजे मुख्यमंत्र्यांसारखं मोठं पद तुम्हाला दिलं, पक्षामध्ये आता लोकसभेच्या जागा वाटपांची जी समिती होती त्यामध्ये तुम्हाला प्रमुख पद दिलं। विरोधक किंवा आता जे तुमचे विरोधक आता झालेले आहेत तेही म्हणतात की सगळं दिलं तरीही त्यांनी पक्ष सोडला। नाही, पक्ष सोडण्याच्या विषय अचानक निर्णय मी घेतलेला नाही। पहिली गोष्ट म्हणजे बरं, मला घालवण्यासारखे भरपूर लोक होते की तुम्ही जे पहिल्यापासून प्रचार करत होते की जाणार आहेत अमुक तमुक, तसं असा कुठलाही विषय नव्हता। पहिली गोष्ट मला सांगितली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट की ज्या पद्धतीने राज्यामध्ये हे सगळं सुरू आहे सध्या, इंटरनल वर्किंग जे सुरू आहे असं आहे की निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत। गेल्या दीड वर्षाहून तयारी जी अपेक्षित होती ती काही तयारी मला दुर्दैवाने दिसली नाही। राज्याची गोष्ट करतो मी। एकीकडे इंडियाची परिस्थिती काय चालली आपण बघताय, महत्त्वाचे घटक पक्ष सोडून चाललेले आहेत। राज्यामध्ये महाविकास आघाडी संदर्भात बोलायचं झालं तर आम्ही काँग्रेस म्हणून जी पूर्व तयारी करावी लागते, थोडासा स्ट्रॅटेजी ठरवावी लागते, प्रचाराचं साधनं एकत्र आणावं लागतात, उमेदवारांना सुद्धा बळ द्यावं लागतं, विश्वासात घ्यावं लागतं, असं काही दिसत नव्हतं मला। आणि म्हटलं मग सांगून सुद्धा उपयोग होत नाही आहे, चर्चा नुसते। अनेक माझे सहकारी त्यावेळेस मला सांगायचे, साहेब कसं जाणार, हे कसं होणार, तर मी फार व्यथित झालो होतो। आणि मग असं जर होणार असेल तर मग भविष्य काय, कारण पक्षाच्या भविष्याची आमच्या भविष्य निगडीत आहे ना। त्यामुळे आम्हाला वाटलं हे काही घडत नसेल तर मग आपण काही बोलण्यापेक्षा आपणच बाजूला झालं बरं। तुम्ही काँग्रेस सोडलेली आहे, भाजपमध्ये आलेला आहात, तरीही काँग्रेसमध्ये म्हणजे आता जो पक्ष मागे सरलेला आहे त्या पक्षाला काय तुम्ही सल्ला द्याल, त्यांनी काय सुधारावं असं तुम्हाला वाटतं? नाही, पक्षात असताना कोणी मला सल्ला घेतला किंवा दिला असं काही घडलेलं नाही। आता गेल्यावर मी सल्ला देणं मला उचित नाही आहे। धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। तर हे होते अशोक चव्हाण ज्यांनी पक्ष बदलण्याची त्यांची जी काही कारणं आहेत ती आपल्यासमोर स्पष्ट केली। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। राज्यामध्ये निवडणुकीनंतर पुढचा मुख्यमंत्री हा महायुतीचाच असेल असं मोठं